afternoon, friends. Today's lecture we have discussed here variables in C. Okay. त्याच्यामध्ये काय आहे त्या टॉपिकमध्ये जनरली आपण काय काय डिस्कस करणार आहे किंवा कोणते कोणते पार्ट येणार आहे ते आपण पाहूया. पहिला जो पार्ट आहे नेमिंग ऑफ व्हेरिएबल्स. Second one, declaring variables, using variables, and last one, the assignment statements. It is an important concept of C programming because these concepts are implemented or when using the data types, that time there are required the variables and these variables can hold the data values. Data types allocate the memory and variables can store the values of allocated memory space. In this lecture, we have discussed first one how to declare the variables, that is called as naming variables, or which rules are used to naming the variables. Second one, declaring variables, and third one, using variables. So one by one, today's lecture we have discussed here. What are variables in C? Variables in C have that same meaning as variables in algebra. अल्जेब्रा मध्ये जसे सेम रूल्स दिलेले असतात किंवा in C have the same meaning as variables in algebra, that is they represent some unknown or variable values. अल्जेब्रामध्ये जसे आपण व्हेरिएबल्स यूज करतो तसे ॲज इट इज आपण व्हेरिएबल्स घेतोय की ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायचे आपल्याला. मग ते काय आहे किंवा कसे डिक्लेअर केले त्याच्यामध्ये सपोज पहा एक्स इक्वल्स ए प्लस बी, म्हणजे ए आणि बीची बेरीज केली आणि ते कोणामध्ये स्टोअर केली, एक्समध्ये स्टोअर करून ठेवले. दिस इज द डेटा व्हॅल्यूज. Remember that variables in algebra are represented by a single alphabetic character. आता ह्याच्यामध्ये काय आहे, रिमेंबर दॅट व्हेरिएबल्स इन अल्जेब्रा आर रिप्रेझेंटेड बाय सिंगल अल्फाबेटिक कॅरेक्टर्स. सी लँग्वेजमध्ये आणि अल्जेब्रामध्ये एक सिंगल कॅरेक्टर यूज केलं जातं व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी आणि ते व्हेरिएबलच्या नावामध्ये यूज केलं जातं. सो रिमेंबर दॅट व्हेरिएबल्स इन अल्जेब्रा आर रिप्रेझेंटेड बाय अ सिंगल अल्फाबेटिक कॅरेक्टर. एका सिंगल अल्फाबेटिक कॅरेक्टरचा यूज करून आपण सीचे प्रोग्राम आपण डिझाईन करत असतो आणि त्या कॅरेक्टरचा यूज करून आपल्याला डेटा व्हॅल्यू स्टोअर करायचे असतात. सेकंड वन, नेक्स्ट नेमिंग व्हेरिएबल्स. हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल्स फॉर नेमिंग व्हेरिएबल्स कन्सेप्ट काय आहे. व्हेरिएबल्स इन सी मे बी गिवन रिप्रेझेंटेशन कंटेनिंग मल्टिपल कॅरेक्टर्स. नंबर ऑफ कॅरेक्टर्स यूज करून आपण काय करतो की व्हेरिएबल क्रिएट करत असतो. व्हेरिएबल्स इन सी मे बी गिवन रिप्रेझेंटेशन ऑफ कंटेनिंग मल्टिपल कॅरेक्टर्स बट देर आर रूल्स फॉर दीज रिप्रेझेंटेशन्स. मग सीचे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी काय रूल्स दिलेले आहेत आणि त्या रूल्सचा यूज करून आपण आपले जे काय व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे ते व्हेरिएबल डिक्लेरेशन यूज करत असतो. ते कोणते कोणते आहे. पहिला आहे मे ओनली कन्सिस्ट ऑफ लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर. कुठलाही व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय यूज करायचं आहे. मे ओनली कन्सिस्ट ऑफ लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर. त्याच्यामध्ये लेटर्स पण आले पाहिजेत व्हेरिएबलच्या डिक्लेरेशनमध्ये, डिजिट्स पण आले पाहिजे आणि अंडरस्कोर कॅरेक्टर पण आला पाहिजे. म्हणजे त्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनपासून आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो. मे बी ॲज लॉंग ॲज यू लाईक but only the first 31 characters are significant. May be long as you like, but only the first 31 characters are significant. 31 कॅरेक्टर कोणते व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी 31 कॅरेक्टर्स यूज केले जातात. 31 कॅरेक्टर्स रिप्रेझेंट सपोर्ट करतात. ते कोणते आहेत तर अप्पर केस एज वेल एज लोअर केस लेटर्स आपण यूज करू शकतो. म्हणजे ए टू झेड आपण घेतले तर ए टू झेड हे 26 कॅरेक्टर झाले. अंडरस्कोर कॅरेक्टर आहे, त्याच्यानंतर डॉलर साइन आहे. असे काही जे सिम्बॉल आहेत त्या सिम्बॉलचा यूज करून आपला व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो. मे नॉट बी बिगिन विथ अ नंबर. आपल्याला कुठल्याही व्हेरिएबलच्या सुरुवातीला आपल्याला नंबर यूज करता येत नाही.
आपण ॲज अ फर्स्ट लेटर कॅरेक्टर म्हणून यूज करू शकतो. कॅरेक्टर अप्पर केस असतील किंवा लोअर केस लेटर्स असतील किंवा स्पेशल सिम्बॉल दॅट इज कॉल्ड एज अंडरस्कोर हा यूज करू शकतो. मे नॉट बिगिन विथ अ नंबर, पण ते आपण नंबरने सुरुवात करू शकत नाही. मे नॉट बी अ सी रिझर्व वर्ड, आपण कुठल्याही सीचे रिझर्व वर्ड यूज करू शकत नाही व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी. आपल्याला तसे अलाउडेड नसतात. कोणतेही जे काही रिझर्व वर्ड आहेत त्या रिझर्व वर्डचा आपल्याला यूज करता येत नाही. मग कसे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे? डिक्लेअरिंग ऑफ व्हेरिएबल आफ्टर डिझायनिंग सुटेबल व्हेरिएबल नेम वी मस्ट डिक्लेअर देम टू कंपायलर. डेफिनेशन डज टू थिंग्स. पहिला पहा, इट टेल्स द कंपायलर व्हॉट टाईप ऑफ डेटा द व्हेरिएबल वी होल्ड. ॲक्च्युअल कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायचे हे कंपायलरला सांगण्यासाठी आपण व्हेरिएबल यूज करतोय. सेकंड वन, इट टेल्स द कंपायलर व्हॉट द व्हेरिएबल नेम. आणि दुसरा रूल्स काय सांगतोय की कंपायलरला की व्हेरिएबलचं नाव काय आहे हे ज्यावेळेस आपल्याला रिप्रेझेंट करायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये हे सांगतोय. सिंटॅक्स काय याचा? डेटा टाईप लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स. हिअर लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स सेपरेटेड बाय कॉमा. आपण कुठलाही व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ सेपरेटेड बाय कॉमा करत असतो. डिक्लेरेशन स्टेटमेंट मस्ट एंड्स विथ सेमिकोलन. कोणतेही डिक्लेरेशन केलेलं स्टेटमेंट हे एंड हा त्याचा ऑलवेज सेमिकोलनने झाला पाहिजे. विदाउट सेमिकोलन आपण कुठलंही स्टेटमेंट एंड करू शकत नाही. त्याचे काही रूल्स दिलेले आहेत ते रूल्स आपण फॉलो करू. व्हेरिएबल इज अ डेटा नेम दॅट मे बी यूज्ड टू स्टोअर अ डेटा व्हॅल्यू. कुठलाही डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी व्हेरिएबलची गरज असते. A variable make the different rules at a different time during execution. प्रत्येक वेळेस एक्झिक्युशनमध्ये व्हेरिएबलचे रूल्स हे चेंज होत असतात किंवा व्हेरिएबल डिक्लेरेशनचे रूल्स चेंज होत असतात. आणि ते काय आहेत? व्हेरिएबल नेम मे बी चूजन बाय द प्रोग्रामर इन मिनिंगफुल वे. व्हेरिएबलचं नाव हे ऑलवेज प्रोग्रामरने डिसाईड केलेले असतात आणि ते मिनिंगफुल वेनेच डिक्लेअर करता आले पाहिजे. A variable name may be consist of letters, digits and underscore character. व्हेरिएबलच्या नावामध्ये डिजिट असले पाहिजेत, अंडरस्कोर असले पाहिजेत, कॅरेक्टर असले पाहिजेत. When declaring a variable, following points are taken in consideration. जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत किंवा आपण कसे व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे हे आठवण्यात ठेवलं पाहिजे. दे मस्ट बिगिन्स विथ लेटर्स. कुठल्याही व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात ही लेटर्सने झाली पाहिजे. म्हणजे मे बी ओनली कन्सिस्ट ऑफ लेटर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर कॅरेक्टर्स आर अलाउडेड. नेक्स्ट, ANSI स्टँडर्ड रेकग्नाइज मॅक्झिमम 31 कॅरेक्टर बट नेम शुडंट बी नॉर्मली मोर दॅन 8 कॅरेक्टर्स. 31 कॅरेक्टर आपल्याला सपोर्ट करतात व्हेरिएबल डिक्लेरेशनमध्ये. एका व्हेरिएबलच्या नावामध्ये मॅक्झिमम 8 कॅरेक्टर एवढे कॅरेक्टर्स आपण यूज करू शकतो व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. नेक्स्ट, त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट वन दिलेलं आहे अप्पर केस अँड लोअर केस लेटर्स आर सिग्निफिकंट. त्याच्यामध्ये सी लँग्वेज ही टोटली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. त्याच्यामुळे आपल्याला अप्पर केस किंवा लोअर केस लेटर्स यूज करावे लागतात. जर अप्पर केस व्हेरिएबल डिक्लेअर केलेले असेल तर अप्पर केसेस यूज करावे लागतात. व्हाईट स्पेसेस आर नॉट अलाउडेड. कुठल्याही प्रकारचे व्हाईट स्पेसेस आपल्याला यूज करता येत नाही. नेक्स्ट, त्याच्यानंतर पाहूया पुढे काय दिलेलं आहे. सो रिझर्व वर्ड किंवा कीवर्ड्स आहेत. हे जे काही 32 कीवर्ड्स आहेत ते 32 कीवर्ड सोडून आपल्याला सी लँग्वेजचे व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागतात. जसं की ॲटो, ब्रेक, इंटिजर, लॉंग, केस, कॅरेक्टर, रजिस्टर, रिटर, कॉन्स्ट, कंटिन्यू, शॉर्ट, अँड डिफॉल्ट, डू, साइज ऑफ, स्टॅटिक, डबल, एल्स, स्ट्रक, स्विच, एनॉम, एक्सटर्न, टायबेट, युनियन, टोट, फॉर, अनसाइन्ड, वाईड, गो टू, इफ, व्हॉलाटाईल अँड वाईल. असे जे काही 32 कीवर्ड्स आहेत त्या 32 कीवर्ड्सला आपल्याला सोडून किंवा हे जे काही रिझर्व वर्ड आहेत त्या रिझर्व वर्ड्स ॲज अ नेम ऑफ द व्हेरिएबल डिक्लेरेशनसाठी आपण यूज करू शकत नाही. म्हणजे आपल्याला ते यूज करता येणार नाही. नेमिंग कन्व्हेन्शन्स पहा. सी प्रोग्राम जनरली ॲग्री ऑन द फॉलोइंग कन्व्हेन्शन्स फॉर नेमिंग व्हेरिएबल. बिगिन्स व्हेरिएबल नेम्स विथ लोअर केस लेटर्स. बिगिन्स व्हेरिएबल नेम्स विथ लोअर केस लेटर्स. त्याच्यामध्ये आपण अप्पर केस किंवा लोअर केस लेटर्सचा यूज करू शकतो. म्हणजे काय? बिगिन्स व्हेरिएबल नेम्स विथ लोअर केस लेटर ॲज वेल ॲज अप्पर केस लेटर्स. यूज मिनिंगफुल आयडेंटिफायर्स.
आयडेंटिफायर्स काय आपण पाहिलं होतं की आयडेंटिफायर रिफर्स नेम ऑफ द व्हेरिएबल, ॲरे, स्ट्रक्चर, पॉइंटर एटसेट्रा. सेपरेट वर्ड विदिन आयडेंटिफायर्स विथ अंडरस्कोर ऑर मिक्स्ड अप्पर अँड लोअर केस. ज्यावेळेस आपल्याला दोन वर्ड सेपरेट करायचे त्याच्यामध्ये आयडेंटिफायर्स यूज करू शकतो किंवा अंडरस्कोर यूज करू शकतो किंवा मिक्स्ड अप्पर केस किंवा लोअर केस लेटर्स यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल सरफेस एरिया और सरफेस एरिया हे दोन और सरफेस एरिया अशा पण इथं हा सरफेस हा वर्ड सेपरेट आहे, एरिया हा सेपरेट आहे. हे सेपरेशन दाखवण्यासाठी ए हा कॅपिटल केला, सरफेस एरिया तिथं अंडरस्कोर केला पण ए हा कॅपिटल आहे आणि इथं पण काय वापरला की अंडरस्कोर यूज केला. अशा वेळी आपण काय करू शकतो व्हेरिएबल डिक्लेरेशन यूज करू शकतो. थर्ड वन काय दिलं आहे याच्यामध्ये बी कन्सिस्टंट. व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना आपण त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवलं पाहिजे आणि एका स्टोअर करता आला पाहिजे. नेक्स्ट नेमिंग कन्व्हेन्शन्स पुढे पाहूयात. यूज ऑल अप्पर केस फॉर सिम्बॉलिक कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये जे काही सिम्बॉलिक कॉन्स्टंट आहेत ते आपल्याला यूज करता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल युजली हॅश डिफाईन प्री प्रोसेसर डिरेक्टिव्स. आता हे आपण लिंक सेक्शनमध्ये पाहिलं होता. डेफिनेशन सेक्शनमध्ये हॅश डिफाईन पायची व्हॅल्यू आपण इथे डिक्लेअर केलेली होती पाय 3.14159 किंवा हॅश डिफाईन एज 52. असे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण डिफाईन केलेले होते. यूज ऑल अप्पर केस फॉर सिम्बॉलिक कॉन्स्टंट यूज्ड ए हॅश डिफाईन प्री प्रोसेसर डिरेक्टिव्स. एक्झाम्पल हॅश डिफाईन पाय 3.14159. दिस इज द ॲक्च्युअल पाय व्हॅल्यूज अँड देन सेकंड वन हॅश डिफाईन एज 52. हा सेकंड वन पार्ट आहे की ज्याच्यामध्ये नेमिंग कन्व्हेन्शन्स आपण यूज करू शकतो. ॲज अ हे व्हेरिएबल म्हणून आपण पुढे यूज करू शकतो यांचा. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना आपण डिफरंट अँगलने व्हेरिएबल डिक्लेअर करतोय आणि व्हेरिएबल डिक्लेअर करून झाल्यानंतर आपण त्याचा यूज करू शकतो. नेक्स्ट केस सेन्सिटिव्हिटी काय आहे पहा याच्यामध्ये. सी इज अ केस सेन्सिटिव्हिटी. केस सी लँग्वेज ही टोटली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. कशी इट मॅटर्स वेदर अँड आयडेंटिफायर सच अ व्हेरिएबल नेम इज अपर केस ऑर लोअर केस. आता ह्याच्यामध्ये ते व्हेरिएबल जे आहे ते अपर केस लेटरमध्ये डिक्लेअर केलेलं आहे का लोअर केस लेटरमध्ये डिक्लेअर केलेला आहे हा खूप मॅटर करतो. फॉर एक्झाम्पल एरियाचा ए हा स्मॉल आहे आणि इथं कॅपिटल आहे. हा टोटली कॅपिटल आहे आणि हा एक कॅपिटल एक लोअर एक कॅपिटल एक लोअर अशा पद्धतीने आपण डिक्लेअर केले. प्रत्येकाच्या आस्की व्हॅल्यू ज्या आहेत त्या आस्की व्हॅल्यू डिफरंट येतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातला जो डेटा व्हॅल्यू आहे डेटा व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करताना काही अडचण येणार नाही. कारण ही व्हेरिएबल आणि ही व्हेरिएबल जरी सेम दिसत असले तर हे सेम नसून हे डिफरंट आहे. हे सेम असला मिनिंग तरी हे डिफरंट त्याच्या आस्की व्हॅल्यू आहे आणि हा पण डिफरंट आहे. आर ऑल सीन्स ॲज अ डिफरंट व्हेरिएबल्स बाय द कंपायलर. हे सगळे जे दाखवलेले आहेत हे सगळे कंपायलरला डिफरंट आपण क्रिएट केलेले आहेत. म्हणजे कोणाची आस्की व्हॅल्यू हे सेम येणार नाही तर ह्याच्या आस्की व्हॅल्यू ह्या टोटल डिफरन्स आहेत. विच आर लिगल आयडेंटिफायर्स. त्यातले लिगल आयडेंटिफायर्स कोणते आहेत तर हे सगळे त्याच्यामध्ये पहा हा लिगली आहे हा पण लिगली आहे. एरिया अंडरस्कोर अंडरस्कोर कर हा पण लिगली आहे. हा पण लिगली नाही हा रॉंग आहे हा करेक्ट आहे. ओके कारण आपण सुरुवातीला डिजिट यूज करू शकत नाही. पण इथं सुरुवाती लेटरने करू शकतो आपण. इथं अप्पर केस लेटरने करू शकतो पण इथं डॅश यूज करू शकत नाही. त्याच्यामुळे हे रॉंग आहे. इथं पण हा रॉंग आहे. त्याच्यानंतर हा बरोबर आहे हा करेक्ट आहे. x_y_t हा करेक्ट आहे. हा पाय पण इथं करेक्ट आहे. नेक्स्ट वन नम डॉलर हा रॉंग आहे हा पण रॉंग आहे आणि हा पण रॉंग आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण करेक्ट आणि रॉंग हे आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो. त्याच्यानंतर पहा डिक्लेअरिंग व्हेरिएबल. बिफोर युझिंग अ व्हेरिएबल यू मस्ट गिव्ह द कंपायलर सम इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरिएबल. आपण बिफोर युझिंग अ व्हेरिएबल कोणताही व्हेरिएबल यूज करण्याच्या अगोदर आपण कंपायलरला काही इन्फॉर्मेशन देतो. फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल काय आहे यू मस्ट डिक्लेअर इट. द डिक्लेरेशन स्टेटमेंट इन्क्लूड्स द डेटा टाईप ऑफ द व्हेरिएबल. याच्यामध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणती इन्फॉर्मेशन देतो. द डिक्लेरेशन स्टेटमेंट इन्क्लूड्स द डेटा टाइप्स ऑफ द व्हेरिएबल्स. एक्झाम्पल काय दिलेले आहे याच्यामध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन्स हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल्स. इथं दिलेला हा
डेटा टाईप्स आहेत. जो लास्ट लेक्चरला आपण डेटा टाईप्स पाहिलेले होते. सो इंटिजर, मेड बॉल्स और फ्लोट एरिया हे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत. म्हणजे इथं काय सांगतो, बिफोर युझिंग अ व्हेरिएबल यू मस्ट गिव्ह द कंपायलर सम इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरिएबल्स. यू मस्ट डिक्लेअर इट. द डिक्लेरेशन स्टेटमेंट इन्क्लुड्स द डेटा टाईप ऑफ द व्हेरिएबल्स. एक्झाम्पल व्हेरिएबल डिक्लेरेशन. ओके, हा नेक्स्ट वन दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर डिक्लेरेशन व्हेरिएबल्स काय, वेन वी डिक्लेअर अ व्हेरिएबल